आजचा हा जो व्हिडिओ आहे हा थोडासा मोठा होणार आहे, म्हणजे बराच वेळ लागणार आहे ह्या व्हिडिओसाठी. पण मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटच्या सेकंदापर्यंत पूर्णपणे ऐका, कारण हा खूप महत्त्वाचा आहे. कारण याच्या आधीचे माझे व्हिडिओ 1-2 मिनटाचेच असतात, पण हा खूप मोठा आहे. पण मोठा जरी असला तरी त्याचा पूर्ण भाग ऐका, कुठेही फॉरवर्ड करू नका, कारण त्यातनं मला जे काय सांगायचं आहे ते पूर्ण ऐकल्यावर तुम्हाला लक्षात येईल. पहिली गोष्ट ही आहे की ह्यामध्ये आपण आता लहान मुलांच्याबद्दल एक गोष्ट सांगणार आहे की लहान मुलांना गोष्टी सांगणं किती महत्त्वाचं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी आपण लहानपणी वगैरे ऐकत होतो, बरेच जण गोष्टी सांगायचे आपल्याला, मुलं वर्गात सांगायची, इकडे सगळे सांगायचे, शिक्षक सांगायचे, आताही सांगत असतात शिक्षक. पण ज्या पद्धतीनं घरीसुद्धा आपण चांगल्या गोष्टी सांगून मुलांना एक प्रकारे चांगल्या गोष्टींची माहिती देतो आणि मुलांना एक त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये या गोष्टीचा खूप मोठा फायदा होत असतो. तर ती गोष्ट कशी सांगावी, काय करावं, हे मी थोडक्यात तुम्हाला सांगत आहे. एक गोष्टच मी सांगत आहे, जी गोष्ट मी स्वतः इयत्ता 3रीमध्ये असताना ऐकलेली आहे, पण आजही माझ्या ती लक्षात आहे. आणि ती गोष्ट किती इम्पॅक्टफुल असू शकते तर ते मला यातून तुम्हाला सांगायचं आहे. तर ती गोष्ट पहिला सांगतो. एक राजा असतो. पूर्वीच्या काळी कशी राजे असायचे तसे एक राजा असतो आणि त्या राजाकडं प्रचंड सैन्य असतं, सगळं असतं, भरपूर त्याचं मोठं साम्राज्य असतं. मग तो राजा काय करू लागतो एकदा की आता आपल्याला शेजारचा देश आपल्यामध्ये सामील करून घ्यावा, ह्या हेतून तो त्या देशावर लढाई करायला जातो. मग लढाई करायला गेल्यानंतर त्याच्याकडे एक युक्ती असते. म्हणजे हा तर मोठा राजा आहे आणि समोरचा राजा छोटे छोटे राज्य असले तर त्यांनी आपल्याला शरण यावं अशी त्याची इच्छा असते. मग हा पुढं जातो आणि म्हणतो मला तुमच्याशी युद्ध करायचं आहे. मग ते म्हणतात की बाबा आम्ही लहान देश आहोत आणि आमच्याशी काय युद्ध करायला आहे, आम्हाला आमचं स्वातंत्र्य राहू दे. तर ते म्हणतो नाही, तुम्हाला जर तुमचं स्वातंत्र्य पाहिजे असेल तर मी एक अट घालतो, ती मान्य करा. ती जर तुम्हाला मान्य झाली तर मग मी तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य देतो. मग ते म्हणतात ठीक आहे, कोणती अट आहे सांगा. तो राजा म्हणतो माझ्याकडे एक दुर्बीण आहे आणि त्या दुर्बिणीतून जर तुमच्यातील कोणीही व्यक्ती असू दे, कोणी असू दे, तो जर मला व्यक्ती अशा ठिकाणी दडून बसला की तो मला त्या दुर्बिणीतून दिसला नाही तर मग मी तुमच्या राज्यावर आक्रमण करणार नाही आणि तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य बहाल करणार. मग ते म्हणतात ठीक आहे, आम्ही प्रयत्न करतो, चांगली गोष्ट आहे की बाबा आपण कुठेतरी बसूया लपून की ज्यामुळं दुर्बिणीमध्ये त्यांच्यात दिसलो नाही तर आपल्याला आपलं राज्य मिळेल. मग झालं. मग तो राजा काय करतो की ठीक आहे म्हणतो, अमुक दिवशी आता तुम्ही बसा, कोण बसणार आहे ते लपून, आणि मी त्याला शोधतो. मग त्या राजाची एक जागा असते एका टेकडीवर, तिथं त्याचं सिंहासन वगैरे त्यानं ठेवलेलं असतं आणि तिथं बसून तो दुर्बिणीतून बघत असतो. मग त्यांचा एक माणूस बसतो त्या म्हणजे दुसऱ्या राज्याचा, तो दडून बसतो, खूप खोलवर जाऊन बसतो, म्हणजे अगदी ह्याच्या एका जंगलात अगदी आत 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 जातो की जिथं कोणीही मनुष्य प्राणी येत नाही असे. मग राजा येऊन बघतो, दुर्बीण धरतो, असं असं चेक करायला लागतो आणि बरोबर तो सगळीकडं गावात वगैरे इकडे चेक करतो. जंगलामध्ये बघतो तर जंगलामध्ये तो त्याला दिसतो. जंगलामध्ये दिसल्यानंतर मग राजा म्हणतो बघा तुमचा माणूस आता आपल्याला सापडलेला आहे, आता तुम्ही तुमचं राज्य मला द्या. मग ते नाराज होतात, ठीक आहे म्हणतात, घेतात राज्य आणि त्यांच्या सामील होतात. मग परत राजा पुढच्या दुसऱ्या देशावर आक्रमण करतो. त्या देशालाही तीच अट घालतो की असं असं तुम्हाला जर तुमचा माणूस कोण मला दिसला नाही तर मी तुम्हाला हे करतो, राज्य देतो. मग ती पण असंच होत जातं. असं करत करत तो एक 10-12 राज्य आपल्या ताब्यात घेतो. मग 13व्या नंबरला एक राज्य असतं आणि त्या राज्यातली प्रजा अतिशय म्हणजे आपल्या राजावर आणि आपल्या देशावर खूप प्रेम करणारी असते. त्यांना आपलं स्वातंत्र्य अजिबात गमवायचं नसतं, काही झालं तरी आम्हाला आमचा देश आम्हाला कुणाच्या ताब्यात द्यायचं नाही अशी त्यांची पूर्ण इच्छा असते. मग आता करायचं तर काय. मग सगळी येऊन राजाच्या दरबारात बसतात, म्हणतात नाही राजेसाहेब आपण काही झालं तरी आपला देश द्यायचा नाही, काय पण होऊन दे, लढाई करू पण आपण आपला देश द्यायचा.
राजा म्हणतात, अरे आपली नाही आहे तेवढी सैनिक सामुग्री की बाबा आपण त्याच्याशी लढाई करू. ते म्हणतात नाही, त्यांनी जी अट घातली ना ती आपण परफेक्ट हे करूया. ते म्हणतात ठीक आहे. मग तो राजा त्यांच्याकडे येतो, असं असं तुमचा देश आहे. त्यामुळे ते म्हणतात आम्ही हे करणार आहे. मग ठीक आहे म्हणतात. मग त्या पद्धतीनं त्यांच्यातही जातं. मग त्यांचा माणूस एक बसतो लपून. तर तो खूप एका गुहा असते, त्या गुहेत आत 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 जाऊन बसतो. आणि त्या गुहेत बसतो आणि बघा म्हणतो ते गुहेत पूर्ण परत राजा ते दुर्बिणीनं बघतो, त्याला ते गुहेमध्ये सापडतो. असं झाल्यानंतर मग ती म्हणतात आम्हाला एक आणखीन चान्स द्या, 1 2 3 चान्स. मग ते म्हणते बघा तुम्हाला 5 चान्स देतो म्हणते राजा, तुमचं खूप प्रजेचं हे आहे, जास्त तळमळ आहे, 5 चान्स देतो. मग ठीक आहे म्हणतात, खुश होतात सगळे, आता 5 चान्स आहेत आपल्याला. मग दुसऱ्या चान्समध्ये काय होतं, एक व्यक्तीला समुद्राच्या तळात जायची हे असते, म्हणजे खूप श्वास धरण्याची ताकद असते. आणि मग ते म्हणतो मी समुद्राच्या तळात जातो आणि मग तिथं कोणाला राजाला मी सापडणार नाही. मग तो समुद्राच्या तळात जातो. मग राजा दुर्बीण लावतो, बघतो 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 तर परत समुद्राच्या तळात त्याला बरोबर सापडतो. तिथं सापडला. मग परत एक जण त्यांच्यातला सुद्धा जंगलात जातो, तो सापडतो. एक जण भुयारात बसतो, तो सापडतो. मग एक जण म्हणतो मी अतिशय उंच ठिकाणी कुठेतरी जातो, पक्षाबरोबर असं गरुडाच्या याच्यावर बसून असं उंच ठिकाणी जातो. ते गरुडावर बसून लांब जातो, तिथं पण सापडतो. झाले 4 चान्स यांचे गेले. शेवटी म्हणतात आता एकच चान्स राहिला, आता काय करायचं. तेवढ्यात तिथं एक कोल्हा येतो, जंगलातनं चालत 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 कोल्हा येतो. आणि तो कोल्हा म्हणतो महाराज तुम्ही मला एक संधी द्या, मी अशा ठिकाणी लपून बसतो की त्या राजाला अजिबात सापडणार नाही. मग सगळे दरबारी हसायला लागतात. हे म्हणतात काय आता कोल्हा तू की तू काय सापडायचं अवघड आहेस, तुला काय आता भले भले गेले, तुझं कुठं आता लागणार आहे काय तिथं. तर ते म्हणते नाही महाराज मला एक संधी द्या, मी अगदी तुम्हाला ठामपणे सांगतो की मी खूप दिवसापासून या गोष्टीसाठी प्रयत्न केला आहे आणि तुम्ही आता मला एक संधी द्या, मी नक्कीच तुम्हाला काहीतरी एक चांगला आशावादी दृष्टिकोन देईल. मग शेवटी सगळे म्हणतात काय 4 चान्स तरी गेलेलेच आहेत, 1 चान्स आहे आणि राजा काय कुणालाही पकडणारच आहे, कारण त्याच्या दुर्बिणीमध्ये सगळीकडलं दिसते. काही कुठलं आकाशात बसला, जमिनीत धरतीत गेला तरी समुद्रात गेला दिसतेच त्याला, काय आता उपयोग आहे. मग कोल्हा काय करते, करू दे एक दिवस बिचारायला चान्स. मग देतात चान्स. मग दुसऱ्या दिवशी तो राजा परत टेकडीवर बसतो, तो दुर्बीण लावतो आणि बघायला लागतो. मग पहिला जंगलात बघतो, अरे कोल्हा जंगलातच पाहिजे होता, इथं कसं काय नाही. बरं ठीक आहे मग परत एका समुद्रात लावतो, खोल खोल बघतो, अरे समुद्रात पण नाही. मग भुयारात असेल, भुयारात जातात लोक, भुयारात लावतो, तिथं पण नाही. मग आकाशात कुठं गरुड बिरुड कुठल्या पक्षावर वर आकाशात सगळी कुठंच नाही. अरे राजा आश्चर्यचकित होतो, असं कसं काय घडू शकते. आणि सगळीकडं उघडं शोधतो तो, म्हणजे गावात शोधतो, शहरात शोधतो, जंगलं अमुक तमुक वाळवंट सगळीकडं पूर्ण सगळं देश सगळं पालतं घालतो, पण तो कोल्हा कुठंही दिसत नाही. मग राजा आश्चर्यचकित म्हणतो असं कसं काय शक्य आहे, अरे तो कोल्हा आहे तर ना तुमच्या राज्यात. ते म्हणतात होय महाराज आहे, तो कुठं गेलेला नाही आणि तो आहे. तो राजा ठीक आहे आता मी हरलेला आहे, मी आज संध्याकाळपर्यंत त्याला प्रयत्न केला शोधायचा पण तो सापड नाही आणि हरलेला आहे, आणि आता तो समोर येऊन दे आणि मी तुमचं राज्य तुम्हाला परत करतो. पण मला नाही वाटत की कोल्हा इथं कुठं असेल आणि तो कुठेतरी पळून गेलेला आहे, हे 100% खरं आहे. म्हणजे ठीक आहे महाराज आम्ही आता त्याला बोलवतो, तो कुठून असेल तिथे येईल. मग त्यांनी एक प्रकारचा आवाज काढतात आणि 2 मिनटामध्ये राजाचं जे सिंहासन असतं ना त्या खाली असं काहीतरी कडकड 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 वाजायला लागतं. राजा बघतोय अरे काय माझ्या खुर्चीखाली काय वाजते, आणि बघतोय तर सडनली त्याला तिथून एक होल असं म्हणजे छिद्र निर्माण होते आणि त्यातून कोल्हा बाहेर येतो. सगळे आश्चर्यचकित होतात, अरे कोल्हा तरी राजाच्या खुर्चीखालीच होता आणि राजा सगळीकडे शोधायला लागला. आणि मग सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि राजा पण खुश होतो, अरे वा म्हणतो चतुर आहेस तू, खूप खरोखर चतुर कोल्हा आहेस तू, आणि तू खूप मोठं एक हे केलं आहेस, तुझ्या राज्याला अक्षरशः तू वाचवलेलं आहेस. पण तू हे कसं काय केलास काय. तर तू म्हणतोय महाराज तुम्ही ज्यावेळी एक एक देश काबीज करत येत होता त्यावेळी मला जाणवलं होतं की एक ना एक दिवस आमच्या राज्यावर सुद्धा तुम्ही येणार आहे. मग मी काय केलं की सुरुवातीलाच
एक शक्कल लढवली, माझ्या डोक्यात एक आयडिया आली आणि मी जंगलापासून ते तुम्ही कुठं बसणार आहे ना टेकडीवर आमच्या राज्यातल्या, तिथंपर्यंत एक पूर्ण भुयार काढलं आणि बरोबर तुमच्या खुर्चीच्या खाली येऊन बसलो. आणि मला माहीत होतं तुम्ही सगळीकडे शोधणार मला, पण तुमच्या खुर्चीखालीच शोधणार नाही. आणि त्यामुळे मी इथं सुरक्षित राहिलो. हे ऐकल्यावर सगळ्यांना अतिशय आनंद होतात. सगळीकडे राज्यभर पेढे वाढतात, साखर वाढतात, अक्षरशः हत्तीवरून त्या कोल्ह्याची मिरवणूक काढतात आणि सगळे खुशीने होतात. मग राजाला पण त्यावेळी राजा म्हणतो, कोल्ह्या मी तुझ्यावर खूप खुश झालो आणि तुला काय पाहिजे असलं तर मलासुद्धा द्यायचं, कारण तू इतकं चतुरपणा दाखवलास. मग राजा कोल्हा म्हणतो, महाराज माझी एकच विनंती आहे की तुमच्याकडे भरपूर आता राज्य आहे मोठं आणि भरपूर तुमच्याकडे सैनिक आहे, सगळे आहे, सगळे लोक खुश आहेत, तर प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य द्या, त्याच्या देशात नांदू द्या आणि तुमचं तुम्ही तुमच्या देशात. मग राजा म्हणतो, ठीक आहे, आजपासून मी कुठल्या दुसऱ्या देशावर हल्ला करणार नाही आणि माझी ही मोहीम इथं थांबवतो आणि मी माझ्या राज्यात परत जातो. अशा प्रकारे त्या एका चतुर कोल्ह्याने सगळ्या लोकांचं, सगळ्या देशांचं संरक्षण केलं. ती छान आहे ना गोष्ट? आवडली? हां. तर ही जी गोष्ट मी सांगितलेली आहे, ही गोष्ट मी 3रीमध्ये ऐकली होती. आणि ह्या गोष्टीतून काय होतं की मुलांना असं एक खिळवून धरलं जातं की आत्ता काय होतं, आत्ता काय होतं, उत्कंठा वाढत जाते. आणि ज्या पद्धतीनं ती आपण सांगतो त्या पद्धतीने त्यांना त्याचं एक आश्चर्य आणि ह्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर, आपण सांगताना सुद्धा थोडीशी ॲक्टिंग करायला लागते आपल्या चेहऱ्यावर वगैरे, असं तसं तसं. म्हणजे मुलांना खूप छान 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 वाटतं आणि त्याचा त्यांच्या मनावर परिणाम चांगला होतो. तर अशा प्रकारे आठवड्यातून 1-2 वेळा असं ना, ज्यावेळी तुम्ही निवांत असताय 10-15 मिनटं घ्यायचे. आपल्या घरात कोणी असू दे, आपले भावांची मुलं, बहिणींची मुलं किंवा काका काकी मामा कुणाची मुलं जी असतात किंवा आपली कुणाची असतील, ती घरातली जी छोटी छोटी मुलं असतात ना, कोण 1ली 2री 4थी 5वी 6वी अशी 10वीपर्यंतच्या आतली, म्हणजे 7वी 8वीपर्यंतची मुलं जी असतात ना, 5वी 6वी, तर त्या मुलांना जर अशा पद्धतीनं जर गोष्टी सांगितल्या तर त्या गोष्टींचा खूप छान त्यांच्या वैयक्तिक प्रगतीमध्ये किंवा व्यक्तिमत्वामध्ये फायदा होत असतो. आणि अशा पद्धतीनं गोष्टी ऐकणं तर त्यांना खूपसं कमी झाले, कारण कोण सहसा सांगत नाही. घरी कोण गोष्टी पूर्वी सांगत होती पण आता का सांगण्याचं प्रमाण कमी. तर मला असं म्हणायचं की तुम्ही सांगा, अशा चांगल्या चांगल्या गोष्टी शोधा आणि सांगा, ज्यामुळे त्यांना त्याचा खूप चांगला फायदा होतो. आणि ती सांगताना अशा पद्धतीने सांगा, वाटलं तर तुम्ही परत एकदा रिवाइंड करून माझं सगळं गोष्ट सांगण्याचं हे ऐका आणि त्या पद्धतीनं सांगा की ज्यामुळे ती मुलांना आवडावी, त्यांची उत्कंठा वाढावी, अशा पद्धतीनं सांगा. तर त्याचा फायदा खूप चांगला होतो. आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की ऐका, शेवट पहिल्यापासून ऐकलेला असेलच. तर अशा पद्धतीनं गोष्टी नक्की सांगा आणि मुलांचं व्यक्तिमत्व चांगलं घडवण्यासाठी या गोष्टींचा खूप चांगला फायदा होतो. हे अनेकदा सांगतो. थँक्यू.